तुम्हाला माहिती आहे का मंडळी, जर आपण कढईमध्ये 1 लिटर दूध गरम करून घ्यायचं, नंतर त्याला सतत हलवत हे अर्ध होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे. दूध आटल्यानंतर आपल्याला यामध्ये व्हिनेगर घालायचं आहे. व्हिनेगर घातल्यानंतर दूध हे फाटतं. दूध फाटल्यानंतर यामध्ये गूळ, विलायची पावडर घालून एकत्र करून घ्यायचं आहे. यातलं पाणी आपल्याला यामध्येच आटवून घ्यायचं आहे. छान घट्टसर मिश्रण तयार झालं आहे. ऑडीचा पेपर घेतला म्हणजे व्यवस्थित मिश्रण सेट होतं. डब्याला लावून घेतलं, त्यामध्ये मिश्रण घालायचं. मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. बदामचे तुकडे घालून व्यवस्थित हे सेट करून घ्यायचं आहे. छान असं हे सेट झालेलं आहे. आता याला सुरीने कट करून बाजारातून विकत आणण्यापेक्षा इथे आपला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मस्त असा मिल्क केक तयार झाला आहे. बाजारात खूप महाग मिळतो. तुम्ही सुद्धा नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा. पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनवू शकाल असा साबुदाणा वडा, तेलात अजिबात न सुटणारा, न फुटणारा उपासाचा साबुदाणा वडा आणि मेदू वडा आज आपण बनवणार आहोत. वरून छान कुरकुरीत आणि आतून छान मऊसूत असा साबुदाणा वडा आपला तयार होतो. रेसिपीला सुरुवात करूया, पण त्या अगोदर रेसिपी सेव्ह आणि शेअर नक्की करून ठेवा. साबुदाणा वडा तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे आपण 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अगदी थोडंसं इथे मी पाणी घातलेलं आहे. आता आपण 4 ते 5 तासासाठी हा साबुदाणा भिजू घालूया. हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्यायचे. आता इथे आपला साबुदाणासुद्धा छान भिजलेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, साबुदाणा भिजल्यानंतर त्यामध्ये पाणी शिल्लक राहतं, त्यामुळे सुद्धा आपला वडा फुटू शकतो. आणि बटाटे घेताना ते सुद्धा उकडून थंड करून घ्यायचे आहेत. यामुळे सुद्धा साबुदाणा हा फुटू शकतो. यामध्ये मीठ घालून हलक्या हातानेच हे छान एकत्र करून घेतलं आहे. आता याचे वडे तयार करायला वडे तयार करताना गोल बनवून घ्यायचा आणि हलक्या हाताने असा दाब द्यायचा आणि साईडने सुद्धा गोल करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला वडा अजिबात फुटणार नाही. दुसरा सुद्धा इथे मी मेदू वडा तयार करून घेतलेला आहे. छान आकार देऊन पुन्हा एकदा व्यवस्थित गोल करून घ्यायचा. तेल किंवा तूप मध्यम गरम झालं ना, त्यामध्ये हे वडे सोडायचे आणि मध्यम आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. साबुदाण्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्तीचं राहिलं ना, तर वडे तेलामध्ये सोडल्यानंतर त्या पाण्याची वाफ तयार होते आणि ती वाफ बाहेर पडण्यासाठी मग साबुदाणा वडा फुटतो. त्यामुळे व्यवस्थित साबुदाणा भिजवणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही वडे केले ना, तर तुमचे वडे कधीच फुटणार नाही. त्यामुळे बनवा आणि मला कमेंट करून कसे झाले हे नक्की कळवा. तुम्हाला माहिती आहे का मंडळी, जर आपण अर्धा कप साबुदाणा घेऊन तो कढईमध्ये छान भाजून घेतला, नंतर तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच कढईमध्ये अर्धा कप भगर घेतली आहे, ती सुद्धा छान भाजून घेतली. आता तिला सुद्धा काढून पूर्ण थंड करून घेऊया. थंड झालेला साबुदाणा मिक्सरमधून बारीक फिरवून घेतला. साबुदाण्याचं पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे. आता भगरसुद्धा मिक्सरमधून बारीक फिरवून घेतली, ती सुद्धा चाळून घेतली आहे. पिठामध्ये आता चवीनुसार मीठ, लाल तिखट घातलं, छान एकत्र करून घेतलं आहे. आता 2 चमचे कडकडीत तेल गरम करून यावर घालायचं. पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. आता यामध्ये गरम पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. मऊसूत असं पीठ मळलेलं आहे. लगेच हे पीठ आता सोऱ्यामध्ये घालून चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. चकल्या तयार झाल्या. आता गरम तेलामध्ये दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत चकल्या तळून घ्यायच्या आहेत. इथे आपल्या अगदी मस्त अशा उपासाच्या चकल्या तयार आहेत. अगदी सोप्या आहेत, कमी साहित्यात तयार होतात. तेव्हा तुम्ही सुद्धा नक्की करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा.